69 वर्ष निघून गेली समजत नाही। आणि 6 डिसेंबर जेव्हा जवळ येतं, 1 डिसेंबर पासूनच सर्व भीम सैनिकांचा आणि त्यांच्या माता भगिनींचा रोग मुंबईला असतो। ते फक्त दोघं जण नवरा बायको येत नाही, तर सोबत आपल्या मुलांना देखील घेऊन येतात। कारण बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करताना आपल्या मुलांना, आपल्या परिवाराला बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय करून ठेवलंय याची जाणीव करण्यासाठी। बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व निडर होतं। आता परवाच 15 दिवसापूर्वी जगाच्या पाठीवर बाबासाहेबांचं नाव कुठे नाही असं नाहीये, महाराष्ट्र सरकारने युनेस्को मध्ये एक बाबासाहेबांचा अर्धपुतळा भेट केला होता। त्याचं त्याचं उद्घाटन आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलं। म्हणजे बाबासाहेबांची संविधान हे पूर्ण जगभरामध्ये 1 नंबरचं संविधान आहे। आपण पाहता की पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश यांची काय स्थिती आहे, आणि त्या पद्धतीने आपल्या बाबासाहेबांनी संविधान जे दिलेलं आहे ते एकमेव संविधान असं आहे की त्यामध्ये बंधुता, राष्ट्रीयता, एकता आणि एकजुटीने कसं राहावं हे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे। आता आशाताईंनी सांगितलं की मानवतेचा संदेश देणारा धम्म देखील आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे। खरं म्हणजे अशा मानसिकता ज्या लोकांमधून अजून गेलेली नाही, तर अशा घटनेचा आम्ही रिपब्लिकन महिला आघाडीच्या वतीने निषेध करतो। लोकांच्या डोक्यातून जात ही जात नाही। बाबांनी आपल्याला जातीय गुलामगिरीतून मुक्त केलं, पण खरोखरच आपण मुक्त झालो आहोत का हा प्रश्न आपल्याला पडतो। खरं म्हणजे आपण बघतो की आता आपल्या समोर किती मोठ्या समस्या आहेत। मुलांना नोकऱ्या नाहीयेत, शेतकऱ्यांचा प्रश्न अति